तेव्हाच आम्ही ठरवलेलं की देवीच्या नावावरती नाव ठेवायचं. म्हणजे सरस्वती देवीचंच एक नाव आहे. आम्हाला दोघांना जुनी मराठी नावं खूप बेबीचं बर्थ डेट प्रेडिक्ट करायचं. जे बेबीची डेट करेक्ट प्रमाणे प्रेडिक्ट केली आहे. एकाच माणसाने केली होती ती. तर आज आपण बघणार आहोत आपल्या बाळाचा नामकरण सोहळा. त्याचीच तयारी सुरू आहे. घरच्या घरीचा सोहळा आम्ही करणार आहोत. बेबी 3 महिन्याची झाल्यावर तिचं बारसं करायचं ठरवलं. आता बेबी 5 महिन्याची झाली आहे. हा व्लॉग तुम्हाला थोडा उशिरा येतोय. डेकोरेटर्सना बाहेरून बोलवलं होतं. आर्टिफिशियल फ्लॉवर्स आणि बलून्स ते मस्त डेकोरेशन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. साधारण 50 माणसांसाठी घरच्या घरीच व्यवस्था केली. आता आतमध्ये काय केलं दाखवते तुम्हाला. बेडरूम मध्ये, या बेडरूम मध्ये पण अशा साईडला खुर्च्या ठेवून बसण्यासाठी व्यवस्था केली आहे. डायनिंग टेबलच्या इथे ज्या खुर्च्या आहेत त्या इथे ठेवल्यात आणि थोड्या खुर्च्या मग बाहेरून सांगितल्यात. दुसऱ्या बेडरूम मध्ये पण अशी थोडीफार बसण्यासाठीची व्यवस्था केली. तिसरा बेडरूम असंच मिताली आणि बाळासाठी ठेवलं. कपाटाच्या आत रिटर्न गिफ्ट्स जे देणार आहेत ना त्याच्या बॅगा भरून ठेवल्यात. खालच्या कप्प्यांमध्ये पण ठेवलंय. रिटर्न गिफ्ट मध्ये टिफिन बॉक्स आहे, घुगऱ्या आहेत, काजू बर्फी आहे आणि थोडे चॉकलेट्स आहेत. हे सर्व बॅग्स मध्ये भरून रेडी ठेवून दिले. तर आपल्या बाळाच्या बारशाची अशी जय्यत तयारी झालेली आहे. पाळणा बघा किती सुंदर सजवलाय. खाली स्वस्तिक काढलं, 5 विडे ठेवले, त्यावर पेढा, घुगऱ्या असं सर्व ठेवलं. बाळाला पाळण्यात घालायच्या आधी पाळण्याची पूजा केली. देवबापाची पूजा तर झालेलीच आहे. नंतर हळूहळू सर्व नातेवाईक यायला सुरुवात झाली. ही माझी आई म्हणजे बाळाची पणजी आणि ही बघा आमची छोटूशी बेबी, आमची परी. तर आता बरेचसे नातेवाईक आले आहेत. काही जण यायचे बाकी आहेत. बाळाचे सर्व जवळचे दूरचे आजी आजोबा, काका काकी, मामा मामी, दादा दीदी सर्वजण आले आहेत. तर आता सर्वांच्या उपस्थितीत आपण तिला पाळण्यात घालूया. तर बेबीच्या बारशाला तुम्हीही उपस्थित राहा. तर आता प्रोग्राम सुरू व्हायच्या आधी बाळाचं आणि तिच्या आईबाबांचं म्हणजे मिताली आणि निनादचं औक्षण केलं. आमचं बाळ किती गोड दिसतंय, खूप छान दिसतंय. सर्वांकडनं तिचं कौतुक चालू आहे. आणि हा आमचा सोहम 2 दिवसापूर्वीच तो दिल्लीहून आलाय बेबीचं बारसं अटेंड करण्यासाठी. तोपर्यंत इथे चहा पाण्याचा प्रोग्राम पण आटपून घेतला. आई भाऊ बहीण बहिणी हे सर्व चहा पाण्याचं बघतायत. माझ्या मोठ्या नंडेची सून सरिता ती सर्वांना चहा सर्व करते. आपल्या प्रथेप्रमाणे बाळू स्वच्छ कपड्यात गुंडाळून घेतल्या, त्याला दागिने वगैरे घालून घेतले. आधी त्याला पाळण्यात घालणार आणि नंतर बाळाला पाळण्यात घालणार. माझी बहीण आणि नणंद पाळण्यात घालतात. गोविंद घ्या, गोपाळ घ्या, माधव घ्या, मुकुंद घ्या. माधुरी आणि सरिता या दोघी आता बेबीला पाळण्यात घालतायत. आपल्या बेबीला लक्ष्मी घ्या, सरस्वती घ्या, राधा घ्या, कुणी दुर्गा घ्या. आता पाळण्यात घालून झाल्यावर सर्वांना उत्सुकता असते की नाव काय ठेवणार आहे. त्यासाठी आता आत्तू पुढे आली. आत्याचा मान असतो आजच्या दिवशी. आत्या बाळाच्या कानात हळूच तिचं नाव सांगते आणि बाकी सर्व तिच्या पाठीवर मारून विचारतात की नाव काय ठेवलंस, अशी पद्धत आहे. भरपूर आत्या आहेत, म्हणजे निनादला खूप साऱ्या चुलत बहिणी मावस बहिणी आहेत. बाकीच्या सर्व येतीलच. आता ट्रॅफिकमुळे थोडा उशीर झाला त्यांना. काय काय माझं नाव
काना देत सांगितलेलं ना. तिने हिरा सांगितलं. ती हिरासारखी आहे का? हिचं नाव मी असंच बोलतो. हिचं नाव मी हिरा ठेवण्याचं म्हणजे डिसिजन घेतलं. पहिली गोष्ट तर ही होती की हिचा जन्म झाला तो चैत्र नवरात्राच्या अष्टमीच्या दिवशी झाला. तर तेव्हाच आम्ही ठरवलेलं की देवीच्या नावावरती नाव ठेवायचं. तर हिरा म्हणजे सरस्वती देवीचंच एक नाव आहे. दुसरी गोष्ट ही होती की आम्हाला दोघांना जुनी मराठी नावं खूप आवडतात. म्हणजे असं वाटतं आपली संस्कृती त्यातून दिसून येते. आता जिजाबाई, आनंदीबाई किंवा इरावती. इरावती या जुन्या नावाचं मॉडर्न रूपांतर हे हिरा आहे शॉर्ट मध्ये. हे नाव ठेवतो आणि प्रार्थना करतो की सरस्वती देवीचा आशीर्वाद कला आणि ज्ञानामध्ये हिचा राहावं आणि आपली संस्कृती त्या ह्यानी पुढे न्यावी. हे मितालीचे आई बाबा. त्यानंतर देवासमोर चांदीच्या ताटात तांदूळ ठेवून सोन्याच्या अंगठीने बेबीचं नाव लिहिलं. या ठिकाणी इरा हे नाव ठेवलंय असं देवाला सांगतो आपण. त्यानंतर आता ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो. सर्वात आधी माहेरची ओटी भरली जाते. त्यामुळे आता मितालीची आई तिची ओटी भरते. मितालीसाठी आणि इरासाठी त्याने गिफ्ट्स आणले होतं ते पण दिलं त्यावेळेस. त्यानंतर एक एक करून बाकी सर्व नातेवाईकांनी ओट्या भरल्या. या माझ्या जाऊबाई आहेत त्या ओटी भरतायत. प्रत्येकाने इरासाठी कपडे, खेळणी आणि सोन्या चांदीच्या वस्तू किंवा दागिने आणले होते. ही माझी आई अगदी खुश आहे. ती पणजी झाली ना. बारशाच्या वेळेस पणजीवरही सोन्या चांदीची फुलं उधळतात. तर तोही प्रोग्राम होईल नंतर. तर तुम्ही व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. ही माझी लहान बहीण आहे. आणि आता तोपर्यंत जेवण सर्व करायला सुरुवात केली. आधी स्टार्टर सर्व केलं. किचनमधून फ्राय करून देत होते गरम गरम. जेवणामध्ये पावभाजी ठेवली होती आणि व्हेज बिर्याणी होती. पावभाजी बाहेरून ऑर्डर केली होती तर त्यांनी बनवून आणली आणि घरी मग सर्व गरम करून सर्व केलं. जेवण सर्वांना आवडलं. खूप टेस्टी होतं. आणि आता पाळाच्या पणजीवर फुलं उधळण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सोन्या चांदीची फुलं मितालीची आई घेऊन आली होती. त्यांच्यामध्ये ही पद्धत आहे. तर तो सोहळा पहा आता. ही मितालीच्या घरची पद्धत आहे. तर त्यांनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे ही फुलं दिली आईला. आम्ही आईसाठी सोन्याचं पेंडंट आणि साडी घेतली होती. ते पण आईला देऊन पणजीचा मान केला आमच्या पद्धतीप्रमाणे.
आपापल्या पद्धतीप्रमाणे आपण रीतिरिवाज सांभाळून मग त्या गोष्टींचा आनंद घेत असतो. बाबूच्या हातून आईला हे सर्व दिलं. मितालीच्या आजी आजोबांसाठी पण सोन्याचं पेंडंट घेतलं होतं. ते पण पणजी आणि पणजोबा झाले ना, काही कारणामुळे त्यांना बारशाला यायला जमलं नाही, तर हे मितालीच्या आईबाबांकडे दिलं. हे आमचे लांब राहणारे पाहुणे येत आहेत अजूनही, इराच्या आत्या, काकी, आजी वगैरे. आणि आता सोहम गिफ्टचे अनाउन्समेंट करतोय. शॉर्ट फन गेम्स ठेवले तुम्हाला लक्षात असतील. एक होतं बेबीचं बर्थ डेट प्रेडिक्ट करायचं आणि दुसरं होतं की बेबीसाठी नाव सजेस्ट करायचं. तर जे बेबीची डेट करेक्ट प्रमाणे प्रेडिक्ट केली आहे एकाच माणसाने केली होती ती. आणि कारण बेबीचा आणि त्या माणसाचा बर्थडे एकाच दिवशी येतो, जो की आहे समीर. तर स्वर्ण काकीला देतो. आणि आम्ही बेबीचं नावही सजेस्ट करायला सगळ्यांकडून विचारलेलं. तर त्यात जे धनुताई आणि संतोष जिजूंनी जे नाव सजेस्ट केलेलं इरा, त्यांनी इराच सजेस्ट केलेलं. तर म्हणून त्यांच्यासाठी आणि आत्यानी नाव सांगितलं सगळ्यांना आणि इराला कानात सांगितलं. तर आत्याचा मान म्हणून एक गिफ्ट शनिवारी. या निनादच्या सर्वात मोठ्या काकी त्या आता ओटी भरतायत. आता बाकीचे पण सर्वजण बाळाला शुभेच्छा देत आहेत, ओट्या भरतायत. गिफ्टमध्ये आलेले खेळणी, कपडे, दागिने सर्व काही या ठिकाणी ठेवलं आहे एकाच ठिकाणी. सर्व गिफ्ट्स नंतर ओपन करणार आहे, तर तुम्हाला फक्त आता एक कॅमेरा फिरवून दाखवते. तनिष्कमधून ही चेन बेबीसाठी आम्ही घेतली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता इथेच व्हिडिओचा एंड करते. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.